परत एकदा विदर्भ किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इथे पुढे कारलीचा वेल होता सीताफळच्या झाडावर, तो मी बघत होते. आणि ते बघू शकता पावसामुळे पाणी किती साचलेलं आहे, कारण या आठवड्यामध्ये भरपूर पाऊस सुरू आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे भरपूर सतत पाण्याला पाणी चालू आहे. तिथे डबकं साचलेलं आहे आणि त्यामुळे डास पण भरपूर होतात. असो, सकाळी ते 7 वाजले, त्यानंतर बाहेरचं झाडून घेतलं, पाणी शिंपलेलं आहे आणि परत दार बंद केलं मी. कारण काय तर आमच्या पुढे भरपूर असे माकडं आलेले आहेत. पाऊस असला की माकड सर्व इकडेच येतात. पुढे खाली जागा आहे त्याच्यामुळे भरपूर असतात. त्यानंतर इकडे किचनमध्ये आलेली आहे. किचनला लॉक करून ठेवावं लागतं, कारण बाहेरून दार असल्यामुळे. आतून दार असलं तर प्रॉब्लेम नसता, कारण आतून ते कडी लावता आलेली असते. पण इकडे दार नाही ना, सगळं बाहेरून जावं लागतं आम्हाला किचनमध्ये जायचं असलं तर. त्याच्यामुळे मग ते मी लॉक करून घेते संध्याकाळी. त्यानंतर इथे लाईट वगैरे लावून घेतले आणि ही देवाजवळची लाईटिंग काढायची होती. आता म्हटलं गोकुळ अष्टमी झाली तर काढून घेऊया. असं 4-5 दिवस राहू देते, नंतर काढून घेते ते. कारण काय तिथे खिडकी आहे, जास्त वेळ ठेवू शकत नाही. मग खिडकी ओपन करताना थोडा त्रास होतो त्याच्यामुळे. आणि ते मी सेलोटेपनीच चिकटवलेली आहे. थोडे 2 हुक्स लावलेले आहे, पण ते मग प्रॉब्लेम येईल खिडकीमध्ये वगैरे अडकलं तर, त्यामुळे. त्यानंतर इकडे झाडपूस केलेली आहे सकाळी. आणि आता 2 ते 3 दिवस झाले गोकुळ अष्टमी झाली, त्याच्यामुळे कामं काही आता जास्त आहे नाही. गोकुळ अष्टमीच्या दिवशी थोडे दिवसभर कामं पुरली मला. आणि माझी मुलगी आणि तिचे बाबा गावाला गेले, त्याच्यामुळे मग आता घरी एकटीच होती 1-2 दिवस, त्याच्यामुळे कामं काही जास्त नव्हतीच. विचार केला की चला आता वेळ आहे तर कपाट लावूया, बाकीची इतर कामं करूया. पण कुठलं काय, सकाळ झाली, चहा घेतला की तो असं वाटतं की 5 मिनटं मोबाईल बघायचा. 5 मिनटाच्या अर्धा तास होऊन जातो मालूमही पडत नाही. आणि मोबाईल बघण्यामध्ये पूर्ण वेळ चालला जातो. मग असं वाटतं की नको असं खालीपणा, त्यापेक्षा आपलं कामातच बरं. कारण सर्व घरी असले की आपल्याला कसं दिवसभर कामं पुरतात. आणि सकाळी नाश्ता, चहा, स्वयंपाक वगैरे सर्व होतं. एका माणसामागे कामं तर वाढतातच. आणि एकटे असल्यामुळे मग कसं कामं इतकी राहत नाही, त्याच्यामुळे मग तो मोबाईलमध्येच वेळ जातो. प्रत्येकाचंच असं होत असेल, असं काही नाही. त्यानंतर या शेंगा आणलेल्या होत्या मागच्या आठवड्यामध्ये, म्हटलं त्या साफ करून घेते. त्यातील काही खराब निघालेल्या आहे आणि थोड्याफार चांगल्या निघाल्या, तर त्या मोडून घेतलेल्या आहे. मग म्हटलं नंतर झाडपूस करायला बरं होते. आणि शेंगा सहसा मला ह्या आवडत नाही, पण म्हटलं जाऊ द्या आता, वाया जाण्यापेक्षा करून घ्यायच्या. त्यानंतर बघू शकता भांडे, कारण भांडे मी आता एकच टाईम घासते एकटी असल्यामुळे, मग ते 2 वेळचे भांडे जमा होतात. म्हटलं त्या भांडे वगैरे घासून घ्यायचे होते. त्यानंतर किचन आवरली, गॅस ओटा क्लीन केलेला आहे. आणि सगळं कामं म्हणजे सकाळची आपले हेच असतात, फरशी, भांडे, कपडे, प्रत्येकाचं तेच आहे. आणि जेव्हा सर्व घरी असतात आणि रोज जर कामं असले, एकसारखे कामं असले, तर मग कंटाळा येतो. असं वाटतं एक दिवस नको हे कामं, एखाद्या दिवशी तरी आराम पाहिजे. आणि आता 2 दिवस कामं नाही तर असं वाटतं की एकदम म्हणजे थकवा आल्यासारखं, हातपाय दुखल्यासारखं. मग असं वाटतं की नको, कामातच बरं. कामामध्ये कसं आपल्याला इतका वेळ मिळत नाही. आपल्या डोळ्यापुढे काम दिसतं, विचार येतो की हे काम झालं की लगेच ते करायचं. आणि खाली असलं तर मग आपल्या जेवढं रिकामं असलं तेवढ्या अडचणी वाढतात, थकवा येतो आणि निगेटिव्ह विचार येतात. मग काय करतो आपण, मोबाईलचा आधार घेतो. मोबाईलमध्ये पण बघतो, काही काही मोटिवेशनल व्हिडिओ पण बघतो. त्यामध्ये मग काही शिकण्यासारखं असते आणि आपण पण विचार करतो की नाही आपण पण असंच करायचं. पण कुठलं काय नाही होत ते. 1-2 दिवस करतो आणि लगेच सोडून देतो. तर का की आपल्याला फक्त आठवते आपले कामं. आणि इतके कामं जरी केले तरी मग घरामध्ये प्रत्येक गृहिणीलाच ते आहे. तरी म्हणतात की काय तू घरीच तर असते, कोणते कामं करते, मग हे एवढे कामं मग करावेच लागणार आहे. मग काय, यापेक्षा तर आम्ही बाहेरचे कामं करतो. म्हणजे इतकं ऐकावं लागतं. ज्या कमावणाऱ्या असतात त्यांना किंमत असते, घरकाम करणाऱ्या असतात त्यांना एवढी किंमत नाही राहत. म्हणजे घरकाम म्हणजे खूप सोपी वाटत असते. एक दिवस जर आपण नाही केलं तर पूर्ण कामं घरातली तशीच पडून राहतात, बरं नसलं किंवा काही नसलं तर. अशा पद्धतीने प्रत्येक गृहिणीला काही ना काही अडचणी असतातच. जेव्हा मी मोबाईलवर डेली ब्लॉग वगैरे बघते, बऱ्याच यूट्यूबर्सचे, सुरुवातीला असं वाटायचं, आता नाही, की ह्या किती फास्ट करतात आणि लवकर कामं आटोपतात.
किती लवकर लवकर करतात, त्यांना छान प्रमोशन, पैसे पण कमवतात ब्लॉगमधून. म्हणजे असं हे इन्स्पिरेशन वाटायचं. पण मग असं विचार येते की नाही, त्यांना पण काही ना काही अडचणी असतीलच. जसं आपल्याला त्रास होतो त्यांनाही काही ना काही त्रास असेल. आणि एवढ्या लवकर त्यांचीही कामं आटपत नसेल. ते काही मशीन नाही आहे, तेही माणूसच आहे. आता 10 ते 12 मिनटाच्या व्हिडिओमध्ये आता ते कट करून शॉर्टमध्ये ते दाखवतात की आपल्याला किती म्हणजे स्पीडमध्ये ते कामं करतात म्हणून. पण प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात, असं काही नाही. ब्लॉगिंग करणं काही एवढं सोपं नाही आहे, कारण काम हातचं टाकून 5-5 मिनटांनी आपल्याला ट्रायपॉड बदलवा, कॅमेरा बदलवा, चालू बंद करा, हे करावंच लागतं. कारण मी माझ्यावरूनच सांगते, कारण मी तर डेली ब्लॉग रोज नाही टाकू शकत, कारण रोज शूट करणं होत नाही. आणि त्यात एकटीला जर करायचं म्हटलं तर मग ते कामामध्ये खूप वेळ होतो. कारण सतत कॅमेरा घेऊन फिरणं म्हणजे इकडे काम पण वाढतं आपलं. म्हणजे जे काम अर्ध्या तास आधी व्हायचं तर ते अर्धा 1 तास लेट होतं, असं होत असतं. आणि सहसा मग मी रेसिपीचे टाकते. रेसिपीचं कसं एका जागी जर ठेवलं आपण तर तिथल्या तिथं चालू बंद करू शकतो. आणि हे ब्लॉगिंग करायचं म्हटलं तर कॅमेरा सोबतच घेऊनच फिरावं लागतं, असं होतं ते. तर ठीक आहे असो. तर त्यानंतर सगळे कामं आटोपलेली आहे. आणि आता इथे दुपारच्या जेवणामध्ये शेंगाची भाजी आणि चपाती, थोडा भात लावलेला आहे. तर शेंगामध्ये मी एक बटाटा घातलेला आहे, कारण बटाटा टाकला तर भाजी छान वाटते. तर अशा पद्धतीने सकाळची कामं सर्व आटपून घेतलेली आहे. आता मला कपाट लावायचं होतं, पण ते इतका कंटाळा येत आहे कपाट लावण्याचा. पण बघू आता, लावा तर लागेलच ते, कारण बऱ्याच दिवसापासून लावलेलं नाही आहे. लावल्यानंतर 2 दिवस बरं राहतं आणि परत जसाच्या तसे ते कपाट होतंच. हे प्रत्येकाच्याच घरी होणाऱ्या गोष्टी आहेत. तर अशा पद्धतीने भाजी फोडणी दिलेली आहे मी. आणि यामध्ये तेल, जे मी चकल्या तळलेलं तेल होतं, म्हटलं ते काय वाया जाऊ द्यायचं, ते थोडंसं तेल होतं, ते फोडणीसाठी वापरलेलं आहे. कारण सहसा तर मी तळण्यासाठी एकदम तेल वापरत नाही, म्हणजे तळण्यासाठी खूप कमी तेल घेते. लागलं तसं टाकते, म्हणजे बरंच जर मग ते तळणीचं तेल असलं तर वाया जाते, त्याच्यामुळे कमीच घेते. आता हे जास्त निघालेलं नव्हतं, थोडं होतं. मग त्यामध्ये एक भाजी फोडणी होईल इतकं होतं ते. आणि चपातीसाठी म्हणून मग मी तेच तेल वापरलेलं आहे तळणीचं. तर अशा पद्धतीने इथे शेंगाची भाजी आणि चपाती केलेली आहे. तर दुपारचं जेवण अगदी साधं आणि सिंपल. एकटीसाठी म्हटलं काय वरण भात कुकर लावा, ते मी करतच नाही एकटी असली की. आणि आता एकदा केलं की मग हे संध्याकाळी होते मला. सकाळी 2 चपात्या, संध्याकाळी 2 चपात्या आणि भाजी. आणि सर्व घरी असले की आपण मग आवडीने वरण भात, भाजी, पोळी, नाश्ता सगळंच होत असते. एकटं असल्यावर कंटाळाच येतो, मग तर कुठलेच कामं करायची इच्छा होत नाही. तर या भाजीला मी थोडा रस्सा केलेला आहे, कारण भात होता, भातासोबत खायचं होतं. वरण तर लावलेलं नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं थोडा भाजीलाच रस्सा करूया. त्यानंतर इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि नंतर भाजी इकडे झालेली आहे माझी. त्यानंतर चपात्या करून घेते. तर असा माझा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दुपारचं जेवण बघू शकता, चपाती, भात, भाजी. भात हा रात्रीचाच होता आणि सोबत टमाटरची चटणी. चला मग भेटूया, बाय बाय.